नमस्कार मित्रांनो, मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये मी आणि माझी कविता। मित्रांनो, आजच्या प्रश्नमंजुषेतून आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायक मंदिरांबद्दल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, अष्टविनायक मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? मित्रांनो, अष्टविनायक म्हणजे 8 मानाची आणि प्रतिष्ठेची गणपती मंदिरे आहेत। ही 8 मंदिरे महाराष्ट्रात आहेत। अष्टविनायक मंदिरे एकूण किती जिल्ह्यात वसलेली आहेत? मित्रांनो, अष्टविनायक मंदिरे महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यात वसलेली आहेत। या 8 पैकी 5 पुणे जिल्ह्यात, 2 रायगड जिल्ह्यात आणि 1 मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे। अष्टविनायक मंदिरांना कोणाकडून राजाश्रय मिळाला? मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असलेल्या अष्टविनायक मंदिरांना एक स्वतंत्र इतिहास आहे। या सर्व मंदिरांना पेशव्यांचा आश्रय मिळाल्यामुळे त्यांना पेशवाईंच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले। अष्टविनायक यात्रा अंदाजे किती किलोमीटरची आहे? मित्रांनो, अष्टविनायक यात्रा करताना अंदाजे 694 किलोमीटर प्रवास करावा लागतो। मयुरेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, मयुरेश्वर मंदिर महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात आहे। ते पुण्यापासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर कर्हा नदीच्या काठी मोरगाव या गावात आहे। मोरगाव या ठिकाणी गणपतीने कोणत्या असुराचा वध केला होता? मित्रांनो, मोरगाव या ठिकाणी श्री गणेशाने सिंधुरासूर नावाच्या राक्षसाचा मोरावर स्वार होऊन वध केला असे सांगितले जाते, म्हणूनच त्याला मयुरेश्वर असे म्हणतात। लेण्याद्रीचा गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो? मित्रांनो, लेण्याद्रीचा गणपती गिरिजात्मज या नावाने ओळखला जातो। हे मंदिर लेण्यांमध्ये आहे, म्हणून त्याला लेण्याद्री असे नाव पडले आहे। गिरिजात्मज या नावाचा अर्थ पार्वतीचा पुत्र असा होतो। चिंतामणी नावाने ओळखला जाणारा गणपती कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, चिंतामणी नावाने ओळखला जाणारा गणपती पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे आहे। हा भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून ओळखला जातो। वरद विनायक हे मंदिर कोणत्या ठिकाणी वसलेले आहे? मित्रांनो, वरद विनायक मंदिर हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड येथे वसलेले आहे। भीमा नदीच्या काठी अष्टविनायकातील कोणते मंदिर आहे? मित्रांनो, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे। पुण्यापासून 200 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठावर हे मंदिर आहे।
रायगड जिल्ह्यातील पाली येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो? मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील पाली येथील गणपती बल्लाळेश्वर या नावाने ओळखला जातो। अष्टविनायकातला हा एकच गणपती असा आहे की जो बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे। ओझरचा गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो? मित्रांनो, ओझरचा गणपती विघ्न दूर करणारा, विघ्नहर किंवा विघ्नेश्वर या नावाने ओळखला जातो। अष्टविनायक यात्रेत सर्वप्रथम कोणत्या गणपतीचे दर्शन घ्यावे? मित्रांनो, अष्टविनायक यात्रा मोरगावमधील मयुरेश्वर मंदिरापासून सुरू होते। त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि शेवटी रांजणगाव येथे यात्रा संपते। त्यानंतर पुन्हा पहिल्या गणपतीचे म्हणजे मयुरेश्वराचे दर्शन घेतले की यात्रा संपूर्ण होते असे म्हणतात। अष्टविनायकांमध्ये उजवीकडे सोंड असलेला गणपती कोणता आहे? मित्रांनो, अष्टविनायकांपैकी सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा उजवीकडे सोंड असणारा गणपती आहे। रांजणगावचा महागणपती कोणत्या आसनावर विराजमान आहे? मित्रांनो, रांजणगावचा महागणपती कमळाच्या आसनावर विराजमान आहे। ओझरचे विघ्नहर मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे? मित्रांनो, कुकडी नदीच्या काठावर असलेले ओझरचे विघ्नहर मंदिर एक जागृत स्थान आहे। या मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे। अष्टविनायकांमधल्या कोणत्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागते? मित्रांनो, लेण्याद्रीला असलेल्या गिरिजात्मज मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या चढून जावे लागते। अष्टविनायकांमध्ये कोणत्या गणपतीचे मंदिर साधे कौलारू आहे? मित्रांनो, महडच्या श्री वरद विनायकाचे मंदिर साधे आणि कौलारू असून मंदिराला घुमट आहे आणि त्याला सोनेरी कळस आहे। या कळसावर नागाची नक्षी आहे। विदर्भातील अष्टविनायक क्षेत्रे किती जिल्ह्यात विखुरलेली आहेत? मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भात देखील गणपतीची 8 महत्त्वाची मंदिरे आहेत। या मंदिरांना विदर्भातील अष्टविनायक असे म्हटले जाते। विदर्भातील अष्टविनायक क्षेत्रे नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या 5 जिल्ह्यात विखुरलेली आहेत। चिंतामणी विनायकाने चिंतामणी रत्न कोणत्या असुरास पराभूत करून मिळवले? मित्रांनो, कपिल मुनींकडे चिंतामणी हा मणी होता। गणासुराला या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषींकडून ते रत्न बळजबरीने घेतले। श्री गणेशाने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून
त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न पुन्हा मिळवून ऋषींना दिले. ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. मित्रांनो, अष्टविनायक मंदिरांवर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते. तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली? तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली? कॉमेंट करून नक्की सांगा. प्रश्नमंजुषेला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या. धन्यवाद.